नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी। पक्षाध्यक्ष मी यांनी कसं काही तिकीट दिलं, शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली। नवनीत राणा डुप्लिकेट हिंदू शेरनी बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली टीका। आणि खर्च मर्यादा 40 लाखांची, तर उमेदवारांचा प्रचार खर्च कळेना। आता पाहूयात सविस्तर वृत्त। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है या घोषणेवर जोरदार हल्ला चढवलाय। आज त्यांनी धारावी प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। वास्तविक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी सर्वांसमोर तिजोरी ठेवली, त्यावर लिहिलं होतं एक है तो सेफ है। त्यांनी तिजोरीतून 2 पोस्टर बाहेर काढली, त्यातील अदानी आणि मोदींच्या एकत्रित फोटोवरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलंय। हाच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक है तो सेफ है घोषणेचा अर्थ, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळेस केली आहे। दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय। ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी काल म्हणजेच रविवारी पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे। आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कैलाश गहलोत यांनी आज सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कैलाश गहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील कोल्हापुरातल्या जयसिंगपूर इथल्या प्रचार सभेत राजेंद्र पाटील यड्रावकरांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून मतदारांना आवाहन केलंय। यावेळी सभेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी फोनवर संवाद साधल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी अविरत झटणारे कर्तबगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भरीव विकास निधीतून शिरोळ तालुक्याचा कायापालट केलाय। त्यामुळेच राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। एक कार्यसम्राट आमदार, एक आदर्श आमदार म्हणून तुम्ही निवडून देण्यात दिलं, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे सातत्याने मतदारसंघाचा ध्यास घेतलेला हा आमदार अपक्ष असताना देखील निवडून येतो, याची लोकप्रियता एवढी आहे आणि म्हणून मी आपले राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे सर्व जातीपातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा, मतदारसंघाचा विकास करणारा आमदार तुम्हाला लाभला आहे, हे तुमचं भाग्य आहे। आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीत 20 तारखेला राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निशाणी आहे 5 नंबरला शिट्टी। 5 नंबरला शिट्टी एवढी वाजवा की सगळ्या उमेदवारांची शिट्टी पिट्टी गुम करा। पलटणच्या साखरवाडी येथील सभेत राज्याचे एक मंत्री आले होते। त्यांनी रामराजे यांच्यावर टीका केली आहे। ते म्हणाले, रामराजे यांना मी तिकीट दिलं, खरं तर ही गंमतच, पक्षाचे अध्यक्ष मी असताना यांनी तिकीट कसं काय दिलं, आमचं नशीब चांगलं म्हणून ते म्हणाले नाहीत की पवार साहेबांना देखील आम्हीच तिकीट दिलं, अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला। निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना ओमी कलानी यांच्या दोघा समर्थकांच्या घरी आयकर विभागाने रविवारी म्हणजे काल छापा टाकला। कमलेश निकम यांच्यासह 39 जणांवर CRPC कलम 144 अंतर्गत निवडणूक काळात पोलिसांनी तडीपारच्या नोटीस बजावल्या होत्या। ओमी यांचा कट्टर समर्थक असलेल्या 2 स्थानिक नेत्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याची चर्चा होती। याबाबत निकम यांना विचारलं असता त्यांच्यासह एका समर्थकाच्या घरावर छापा टाकल्याची कबुली दिली आहे। तसंच राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील कमलेश निकम यांनी केलाय। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। नमस्कार, मी प्रसाद ओक। पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो। सगळीच आमची मित्रमंडळी आहेत। आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना, खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे।
पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येस अंजा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने, आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल. आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक, कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा, म्हणजे आमचा अंशुमन विचारे, या तिघांचे हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होत आहेत. पाहिलं ना मी तुला या नाटकाचे, खूप आनंद वाटतोय. जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25व्या प्रयोगात पोहोचतोयस तू. त्याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. सध्या आम्ही आलोच प्रयोगाला ते, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत. नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे. पण तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला. तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो. त्यामुळे हे नाटकही तेवढंच चांगलं असेल. आल्यावर आम्ही नक्कीच बघू. पण तुला 25व्या प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा देत बडनेरात प्रचार सभा घेतली. या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला असून बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. आप डुप्लिकेट शेरनी है, हमारी बहन प्रीती असली शेरनी है, असा हल्लाबोल कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केलाय. नाहीतर मग आमच्या शेरणी म्हणन. अरे आप अगर शेरनी है तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है, टकरा के फाड़ देंगे तुमको. आणि आम्ही पाहतोय का हे आम्ही डुप्लिकेट शेरनी नाही आहे. तुमचं पेटवर कोणाचं, घासलेट कोणाचं, बोमलता कोणाच्या नावानं. मला तर तुम्हाला पाहूनच मी पागल झालो. पहिले माग पुढं चारही कोपऱ्यात फक्त माणसं माणसं दिसतं. निळ्यावाले भेटतंय, हिरवेवाले दिसतं, भगवेवाले दिसतंय, आणि मी पिवळ्यावाला शिल्लक आहे अजून इथं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा सुरू आहेत. दरम्यान आज प्रचार सभांचा तोफा आज थंडावणार आहे. बुधवारी मतदान होणार आहे. दरम्यान याआधीच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार शशिकांत खेडकर यांना पाठिंबा दिलाय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चांना सुरुवात झाली. भंडारा पवनी विधानसभेतील अपक्ष उमेदवार प्रेमसागर गणवीर यांच्या वतीने प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी या रॅली दरम्यान रोड शो केला. मोठ्या संख्येत नागरिकांनी या रॅली आणि रोड शो मध्ये सहभाग घेत प्रेमसागर गणवीर यांना समर्थन दर्शवलंय. यावेळी गांधी चौक येथे त्यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला. माझ्या रॅलीमध्ये माझे मतदार सहभागी झाले, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला ते मला निवडून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझ्या चुनाव चिन्ह आहे सिलाई मशीन, त्याची बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजय करतील अशी मी या ठिकाणी विनंती करतो. काय सांगाल, किशोरी शहाणे आज आपल्या प्रचार रॅलीला आलेले आहेत. किती मतांचा फरक राहील, कितीची लीड राहील? 100% सांगतो की कमीत कमी 25 ते 30 हजार मतांनी मी निवडून येणार आहे. आणि सगळ्यांचा साथ मला आहे, सगळ्यांचा सहभाग मला आहे. आपुलकीने सगळे मला पाहतात आणि त्यामुळे मी नक्कीच 25,000च्या वरच्या यांनी निवडून येणार. अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात झालेल्या राड्या प्रकरणी स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. रीतसर परवानग्या घेऊन आम्ही सभा घेत होतो, मात्र मला उशीर झाल्याची संधी साधून ठाकरे गटाच्या लोकांनी सभा ठिकाणी गोंधळ केल्याचा आरोप करत राणा यांनी आता उद्धव ठाकरे हे जनाब उद्धव ठाकरे झालेत अशी टीका देखील केली आहे. सगळे लोक पोलीसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली, त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले. त्याच्यानंतर
जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा नवनीत राणा काही पोचून नाही राहिली, कारण की मी 4 तास लेट होती त्या सभेमध्ये, आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते, त्यांना अपशब्द बोलत होते, त्यांना हुटिंग करत होते. त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं. आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे, आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही, हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले. आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन, आमच्या विचाराला घेऊन, ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे. पण ते विसरले की आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे. कोरेगावच्या शिरढोणमध्ये शशिकांत शिंदेच्या भव्य रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. शशिकांत शिंदे यांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. कोरेगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी शिरढोणकर खंबीरपणे उभे असून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिलेनं मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय. अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा. सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात. अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे. त्यामुळं तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. सुमुख चित्रचा नवीन नाटक पाहिलेनं मी तुला या नाटकाचा आता 25वा प्रयोग आहे. त्या प्रयोगासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. याच्यामध्ये माझा मित्र अंशुमन विचारे प्रमुख भूमिकेत आहे. आणि अंशुमन विचारे तुलासुद्धा खूप खूप शुभेच्छा. लवकरच या नाटकाचे 100 प्रयोग होतील याची मला खात्री आहे, आणि आणखीन पण होतील. पण 100व्या प्रयोगाला सुद्धा मी येणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. पाहिले न मी तुला. नाही घाबरू नका, मी गाणार नाही आहे. मी नाटकाचं नाव सांगते. माझ्या गोड मित्राचं नाटक आहे, म्हणजेच अंशुमन विचारेचं नाटक आहे. 20 नोव्हेंबरला दुपारी शिवाजी मंदिरला. अहो 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग आहे, त्यामुळे नक्की बघायला या. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. चंद्रपूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ आलाय. असं असताना प्रचार खर्चाच्या पारदर्शकतेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 5 नोव्हेंबर पासून प्रचाराला सुरुवात झाली असून सोमवारी सायंकाळी प्रचार थांबणार आहे. मात्र आजपर्यंत उमेदवारांनी प्रचारावर किती खर्च केला याचा ताळमेंद असला तरी वारेमाप खर्चावर खरंच नियंत्रण आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय. भारत देशासाठी बलिदान दिलेला सातारा तालुक्याचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृती दिनानिमित्त सातारा शहरातील हुतात्मा उद्याना शेजारी उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवेंद्रराजे भोसले यांनी कर्नल महाडिक यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन अभिवादन केले. त्यावेळी आजी माजी सैनिकांसह सातारा शहरातील नागरिक देखील उपस्थित होते. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 68वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे संपन्न झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत सलग 3 वेळा सुवर्ण पदक जिंकणारी तसेच या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी गोल्डन गर्ल क्षितिजा मरागजे हिने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाची कमाई करत राष्ट्रीय पातळीवर पदक तालिकेत महाराष्ट्राचं खातं उघडलंय. क्षितिजा ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी असून राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीची मल्ले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरावरून तिचं अभिनंदन केलं जातं. या बातमीसह वेळ झाली. या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.